in standard 12th, subject biology, topic number 9, control and coordination. In today's video, we are going to discuss here about the structure of human brain. Dear students, human brain, the study of all aspects of the brain is called encephalogy. विद्यार्थी मित्रांनो, मेंदूशी रिलेटेड असलेले सगळे कन्सेप्ट जे आहेत त्यांचा अभ्यास हा आपण इनसेफॅलॉजीमध्ये करत असतो. ब्रेन कॅन बी डिवायडेड इंटू 3 मेन पार्ट्स, फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन. मेंदूचा एकूण 3 भागाशी मेंदू हा 3 भागामध्ये विभागलेला असतो. फोर ब्रेन म्हणजे पश्च मस्तिष्क, म्हणजेच इथं पुढचा मेंदू, मिड ब्रेन म्हणजे मधला मेंदू आणि हाइंड ब्रेन म्हणजे पाठीमागचा मेंदू. यामध्ये आपण जर पाहिलं तर पार्ट्स ऑफ ब्रेन याचा जर आपण अभ्यास केला तर पार्ट्स ऑफ ब्रेन इज फर्स्टली डिवायडेड इंटू 3 मेन पार्ट्स, फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन. हिअर dear students, forebrain it is also called as a prosencephalon. प्रोजेनसेफॅलॉन म्हणजेच पुढचा मेंदू. इथं सिफॅलिक रिजन जो आहे, सिफॅलिक रिजन याचा अर्थच आहे हेड रिजन. देन प्रोजेनसेफॅलॉन दॅट इज अ forebrain is again divided into 3 parts, rehnencephalon, telencephalon and diencephalon. Here rehnencephalon, it is again converted into reduced olfactory lobes. Reduced olfactory lobes are 2 in number. Then telencephalon, that is a cerebrum divided incompletely into 2 cerebral hemispheres. म्हणजे इथं टिलेनसेफॅलॉन जो आहे त्याच्यामध्ये सेरिब्रम जो आहे इट इज डिवायडेड इंटू इनकम्प्लिटली इंटू 2 cerebral hemispheres. Then diencephalon, it is again divided into 3 parts, epithalamus, thalamus and hypothalamus. Here mid-brain is it is also called as a mesencephalon. म्हणजेच मिड ब्रेनला आपण मधला मेंदू म्हणतो. याचं डिवायडेशन म्हणजे याच्यामध्ये पुन्हा त्याचे 2 पार्ट्स आहेत, सेरिब्रल पिडंकल्स और क्रूरा सेरिब्री, आणि त्याचा दुसरा पार्ट आहे कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. तर या मिड ब्रेनच्या नंतर हाइंड ब्रेन जो आहे तो रोम्बेनसेफॅलॉन. हाइंड ब्रेन इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रोम्बेनसेफॅलॉन अँड रोम्बेनसेफॅलॉन इट इज अगेन डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, दॅट इज अ मिटेनसेफॅलॉन अँड मायलिनसेफॅलॉन. Then metencephalon is again divided into cerebellum and pons varoli, and myelencephalon is also called as a, it is again divided into medulla oblongata. It is a hind part or last part of the hind brain. Then the human brain, here all aspects, study of all aspects of the brain is called encephalogy. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, मेंदूविषयक ज्या सगळ्या कन्सेप्ट आपण शिकतो, अभ्यास करतो त्याला आपण इनसेफॅलॉजी म्हणायचं. ब्रेन कॅन बी डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. आत्ताच आपण पाहिलं मेंदूचे एकूण 3 भाग आहेत, फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन. फोर ब्रेनमध्ये एकूण कोणते घटक असतात बघा. फोर ब्रेनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मेंदूचे जे 3 भाग आहेत, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. यातला फोर ब्रेन जो आहे, फोर ब्रेन म्हणजे पुढचा मेंदू. याच्यामध्ये फोर ब्रेन कन्सिस्ट ऑफ ऑल्फॅक्टरी लोब्स म्हणजे ऑल्फॅक्टरीचे लोब, सेरेब्रम आणि डायनसेफॅलॉन. यातला पहिला जो भाग आहे ऑल्फॅक्टरी लोबचा, ऑल्फॅक्टरी लोब्स दीज आर हायली रेड्युस्ड इन ह्युमन ब्रेन. ऑल्फॅक्टरी लोब हे ह्युमन ब्रेनमध्ये खूप कमी डेव्हलप झालेले असतात. अँड इट इज कवर्ड बाय सेरेब्रम, म्हणजे सगळ्या बाजूनी त्याला सेरेब्रमनं कवर केलेलं असतं एक्सेप्ट व्हेंट्रल. फक्त व्हेंट्रल बाजू सोडून बाकीच्या संपूर्ण बाजूवरती ऑल्फॅक्टरी लोबच्या संपूर्ण बाजूवरती सेरेब्रमनं झाकलेलं असतं.
Each lobe consists of a olfactory peduncle. प्रत्येक लोब हा त्याच्यामध्ये पुन्हा काय आहे, ऑल्फॅक्टरी पिडंकल अँड ऑल्फॅक्टरी बल्ब. म्हणजे प्रत्येक लोबमध्ये पुन्हा ऑल्फॅक्टरी पिडंकल आणि ऑल्फॅक्टरी बल्ब असे घटक आहेत. आता यानंतर सेरेब्रम हा फोरब्रेनचा दुसरा भाग. सेरेब्रम इट इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन, मेकिंग अप अबाउट 85% ऑफ द टोटल ब्रेन. म्हणजे मेंदूचा हा सर्वात मोठा भाग आहे की ज्याच्यामध्ये 85% एकूण मेंदूचा 85% भाग हा सेरेब्रमचा असतो. इट इज डिवायडेड इन टू राईट अँड लेफ्ट सेरिब्रल हेमिस्फिअर्स बाय मीन्स ऑफ अ डीप मीडियन लॉंग फिशर. आता हा सेरेब्रम जो आहे तो पुन्हा काय केलेला असतो, सेरिब्रल हेमिस्फिअरच्या सहाय्याने 2 भागामध्ये विभागलेला असतो, एक उजवी बाजू आणि एक डावी बाजू. म्हणजे हा सेरेब्रल हेमिस्फिअरमुळे मेंदूचे उजवी आणि डावा मेंदू असा 2 भाग झालेले असतात, कारण त्याच्यामध्ये सेरिब्रल हेमिस्फिअर ह्या डीप मीडियन लॉंग फिशरच्या सहाय्याने असं त्याचं डिव्हायडेशन झालेलं असतं. The two hemispheres internally connected to each other by a thick band of neurofibers called corpus callosum. हे दोन्ही 2 हेमिस्फिअर्स जे आहेत ते आतून ते एकमेकांना कनेक्ट केलेले असतात, एका नर्वफायबरच्या थिक बँडनी कनेक्ट केलेले असतात, त्याला आपण कॉर्पस कॅलोझम असं म्हणतो. यानंतर द आउटर सरफेस ऑफ द सेरेब्रम इज कॉल्ड सेरिब्रल कॉर्टेक्स. म्हणजे मेंदूचा जो बाहेरचा सेरेब्रमचा जो बाहेरचा भाग आहे त्याला आपण बाहेरचा सरफेस म्हणजे पृष्ठभाग जो आहे त्याला सेरिब्रल कॉर्टेक्स म्हणतो. आणि वाईल द डीप इनर पार्ट आणि आतला जो डीप पार्ट आहे तो सेरिब्रल मेड्युला आहे. द सेरिब्रल कॉर्टेक्स हॅज आउटर थिन रिजन. सेरिब्रल कॉर्टेक्स जो आहे तो बाहेरचा थिन रिजन आहे, कंपोज्ड ऑफ ग्रे मॅटर. बाहेरून तो ग्रे मॅटरनं बनलेला आहे आणि आतील बाजूला जो मेड्युला आहे अँड इनर मेड्युला कंपोज्ड ऑफ व्हाईट मॅटर. आणि आतील जो मेड्युला आहे त्याच्यामध्ये व्हाईट मॅटर आहे. द सरफेस ऑफ ईच सेरिब्रल हेमिस्फिअर्स इज ग्रेटली फोल्डेड बाय मेनी कॉन्व्होल्युशन्स ऑर गायरी अँड ग्रूज कॉल्ड सल्साय. म्हणजे सेरिब्रल हेमिस्फिअर हा अनेक काय असतो फोल्डिंगनं तयार झालेला असतो आणि त्याच्यामध्ये काही उंचवटे असतात आणि काही खोलगटपणा असतात. तर हे खडबडीत भाग जो आहे कॉन्व्होल्युशन्स जे आहेत त्याच्यामध्ये अनेक कॉन्व्होल्युशन्स जे आहेत तर त्याच्यामध्ये काही गायरी आहेत आणि काही सल्सा आहेत. दीज ग्रेटली इन्क्रीज टोटल सरफेस एरिया फॉर अकोमोडेशन ऑफ द व्हास्ट नंबर ऑफ नर्व सेल्स. हे सगळे सरफेस एरिया म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात हे गायरी आणि सल्साय जे आहेत ते काय करतात, सरफेस एरिया वाढवतात आणि त्याच्यामुळं नर्व सेलची संख्या काय होते खूप मोठ्या प्रमाणात तिथं वाढलेली असते. कारण पृष्ठभाग वाढल्यामुळे काय होतात की नर्व सेलची संख्या तिथं वाढत जाते. ईच सेरिब्रल हेमिस्फिअर इज फर्दर डिवायडेड इंटू 4 मेन लोब्स बाय 3 डीप सेल्स आहे. ह्यातला प्रत्येक सेरिब्रल हेमिस्फिअर जो आहे तो पुन्हा 4 मेन लोब्समध्ये काय झालेला असतो, डिवाइड झालेला असतो बाय 3 डीप सेल्स आहे. म्हणजे ते 3 डीप अशा सल्सायवरून त्याचे एकूण 4 लोब्स तयार झालेले असतात. त्याच्यामध्ये 4 लोब्स असे आहेत, सेंट्रल सल्कस, परायटो ऑक्सिपिटल सल्कस, त्यानंतर लॅटरलला असतात ते सिल्वियन सल्कस, आणखीन इन्सुला किंवा इन्सुलेटर कॉर्टेक्स एवढे हे काय आहे त्याच्यामध्ये. त्यातला सेंट्रल सर्कस जो आहे, सेंट्रल सल्कस विच डिमार्केट्स फ्रंटल लोब फ्रॉम द परायटल लोब. म्हणजे परायटल आणि फ्रंटल ह्याच्यामध्ये डिमार्क करणारा सेंट्रल सल्कस आहे. परायटो ऑक्सिपिटल सेपरेट्स परायटल फ्रॉम ऑक्सिपिटल लोब. त्यानंतर लॅटरल ऑर सिल्वियन सल्कस डिमार्केट्स द टेम्पोरल लोब फ्रॉम द फ्रंटल अँड परायटल लोब्स. सिन्स दीज 3 सल्साय आर नॉट कम्प्लीट. आणि म्हणून हे तिन्ही सल्साय जे आहेत ते कम्प्लीट नाही आहेत. दी लोब्स आर नॉट क्लिअरली डिमार्केटेड फ्रॉम ईच अदर. अ 5th median lobe called insula or insular cortex is folded deep within the lateral sulcus. The gray matter of the cerebral cortex mainly consists of cell bodies of billions of neurons along with non-modulated nerve fiber.
विद्यार्थी मित्रांनो, मेंदूचा जो ग्रे मॅटरचा जो भाग आहे, सेरिब्रल कॉर्टेक्सच्या आतमध्ये ग्रे मॅटर असतो की ज्याच्यामध्ये बिलियन्सनी म्हणजे दशलक्षांनी काय असतात, न्यूरॉन्स असतात. पण त्याच्यामध्ये नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर्स असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये मेड्युलेटेड नाही आहे, नॉन मेड्युलेटेड म्हणजे ज्याच्यामध्ये मायलिन शीथ नाही आहे, असे नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर्सनी ते तयार झाले असतात. अँड डेंड्रॉन्स. द व्हाईट मॅटर मेनली हॅज ॲक्झॉन. व्हाईट मॅटर जो आहे त्यातला, तो त्यात व्हाईट मॅटर मेनली हॅज ॲक्झॉन. व्हाईट मॅटर हा मुख्यतः ॲक्झॉननी बनलेला आहे ऑफ मायलिनेटेड नर्व्स. देन नेक्स्ट इज फंक्शनल एरियाज ऑफ सेरेब्रम. हिअर फ्रंटल लोब्स म्हणजे प्रत्येक सेरेब्रमच्या एरियानुसार त्याचे फंक्शन्स काय आहेत. यामध्ये आपण जर पाहिलं तर फ्रंटल लोब जे आहेत म्हणजे सेरेब्रमचा फ्रंटल लोब, याच्यामध्ये दे हॅव मोटार एरिया विच कंट्रोल्स व्हॉलंटरी मोटार ॲक्टिव्हिटीज. फ्रंटल लोब जो आहे तो मोटार एरिया आहे की ज्याच्यामध्ये व्हॉलंटरी मोटर ॲक्टिव्हिटीज कंट्रोल केल्या जातात. व्हॉलंटरी याचा अर्थ ऐच्छिक क्रिया, आणि ऐच्छिक क्रिया ज्या आहेत म्हणजे ज्या मेंदूच्या विल पॉवरच्या कंट्रोलमध्ये असतात त्यांना आपण काय म्हणतो, ऐच्छिक क्रिया म्हणजे व्हॉलंटरी मोटर ॲक्टिव्हिटीज. ह्या मुवमेंट्स कॅरी करण्यासाठी आपल्याला फ्रंटल लोबचा उपयोग होतो. द प्रीमोटार एरिया इज हायली सेंटर for involuntary movements and autonomous nervous system. Association area is for coordination between sensation and movements. Broca's area, motor speech area, it translates the thoughts into speech. विद्यार्थी मित्रांनो, ह्यामध्ये जो प्रीमोटर एरिया जो आहे इज हायर सेंटर फॉर इनव्हॉलंटरी मुवमेंट्स. प्रीमोटर एरिया काय करतो, हा असा सेंटर आहे की त्याच्यामध्ये इनव्हॉलंटरी मुवमेंट्स काय केले जातात, तो सेंटर आहे. इनव्हॉलंटरी म्हणजे अनैच्छिक क्रिया, आणि ते त्याच्यापासूनच ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम तयार होते म्हणजे स्वायत्त चेतासंस्था. त्यानंतर असोसिएशन एरिया जे आहे इज फॉर कोऑर्डिनेशन बिटवीन सेन्सेशन अँड मुवमेंट्स. असोसिएशन एरियामध्ये सेन्सेशन आणि मुवमेंट याचं कोऑर्डिनेशन साधलं जातं. ब्रोकाज एरिया, मोटार स्पीच एरिया हे सुद्धा इट ट्रान्सलेट दी थॉट्स इनटू स्पीच. ब्रोकाज एरिया आणि मोटार स्पीच एरिया जे आहेत ते थॉट्स काय करतात म्हणजे विचार जे आहेत ते स्पीचमध्ये म्हणजेच आपले विचार जे आहेत ते आपल्या वाणीमध्ये बदलण्याचं काम, रूपांतर करण्याचं काम आपला ब्रोकाज एरिया करत असतो. एक्सप्रेशन ऑफ इमोशन्स म्हणजे कुठलेही इमोशन्स जे आहेत, भावना आपण जे एक्सप्रेस करतो, मांडतो किंवा भावना आपण दाखवतो, तर त्याचं ते किंवा इंटेलिजन्स म्हणजे आपली बुद्धिमत्ता, आपली विल पॉवर, आपली इच्छाशक्ती, आपली मेमरी म्हणजे आपले स्मृती, पर्सनॅलिटी एरियाज आर लोकेटेड इन द फ्रंटल लोब. हे सगळे आपल्या फ्रंटल लोबमध्ये लोकेट झालेले आहेत. देन नेक्स्ट इज अ परायटल लोब्स. दे आर मेनली फॉर सोमॅस्थेटिक सेन्सेशन ऑफ पेन. हे जे परायटल लोब्स आहेत हे सगळ्यात महत्त्वाचे हे असे आहेत की हे आपल्या ह्याच्यामध्ये परायटल लोब्समध्ये आपल्या शरीरातले जे पेन्स हे असतात म्हणजे वेदना, प्रेशर, दाब, टेम्परेचर म्हणजे तापमान, टेस्ट म्हणजेच आपली चव जिभेवरची म्हणजे गस्टॅटो रिसेप्टर्स जे चवीसाठी असतात, ह्या सगळ्याचे फंक्शन्स हे परायटल लोब्स कॅरी करत असतात. नेक्स्ट इज अ टेम्पोरल लोब. टेम्पोरल लोब इट कंटेन्स सेंटर्स फॉर स्मेल. टेम्पोरल लोब जो असतो तो सेंटर फॉर स्मेल म्हणजेच तो सुगंध म्हणजे ऑल्फॅक्टरी लोब्सद्वारे ते स्मेलचं सेन्सेशन करत असतो, म्हणजे हा सेंटर आहे. त्यानंतर हिअरिंग, ऑडिटरी म्हणजे हिअरिंगचा काय आहे, हा लोब आहे. आणि स्पीच अँड इमोशन्स, आणि स्पीच म्हणजे आपलं जे काय बोलणं आहे, आपलं संभाषण आहे, आणि आपले इमोशन्स म्हणजे आपल्या भावना, ह्या सगळ्यावरती कंट्रोल करणारा कोण आहे, टेम्पोरल लोब. त्यानंतर ऑक्सिपिटल लोब जो आहे दे हॅव अ व्हिज्युअल एरिया.
मेनली फॉर सेन्स ऑफ विजन, म्हणजे आपण आपली दृष्टी जी आहे त्याच्यासाठी आपले ऑक्सिपिटल लोब्स असतात. देन एरिया ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन टेम्पोरल अँड parietal and occipital lobes is center of for Wernicke's area और इंटेलिजन्स सेंटर. विद्यार्थी मित्रांनो, याला अधोरेखित करा की आपल्या शरीरामध्ये आपल्या मेंदूचा जो भाग आहे की ज्याच्यामध्ये टेम्पोरल लोब, परायटल आणि ऑक्सिपिटल लोब यांचं एकच सेंटर आहे आणि त्या सेंटरला आपण वर्निक्स एरिया म्हणतो किंवा इंटेलिजन्स सेंटर. इट हेल्प्स इन द अंडरस्टँडिंग ऑफ स्पोकन अँड रिटन वर्ड्स, की त्याचा उपयोग आपल्याला बोलण्यासाठी, अंडरस्टँडिंग स्पोकन अँड रिटन वर्ड्स, म्हणजे एखादे कन्सेप्ट आपण ऐकून जेव्हा लिहून काढतो त्याच्यासाठी आपल्याला इंटेलिजन्स सेंटरचा उपयोग होतो. द सेरिब्रम दस शोज ऑल 3 टाइप्स ऑफ एरियाज, सेन्सरी, मोटार अँड असोसिएशन एरिया. आणि म्हणून आपण म्हणतो की सेरिब्रम हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे मेंदूचा, कारण त्याच्यामध्ये सेन्सॉरी एरिया आहे, मोटार एरिया आहे आणि असोसिएशन एरिया देखील आहे. बेसल न्यूक्लिया और बेसल गँग्लिया आर ग्रे masses within the white matter or lying on the lateral sides of the thalamus. The basal ganglia or nuclei of cerebrum receive neurotransmitters from various parts. They help the cortex in the execution of activities at the subconscious level. Example, writing slow or rapid typing. Then corpus striatum at the floor of the cerebrum is the largest basal nuclei. विद्यार्थी मित्रांनो, बेसल न्यूक्लिया किंवा बेसल गँग्लिया जे असतात हे असे मासेस आहेत की जे व्हाईट मॅटरमध्ये प्रेझेंट असतात और किंवा ते थॅलॅमसच्या दोन्ही लॅटरल साईडला प्रेझेंट असतात. हे बेसल गँग्लिया किंवा जे त्यातले न्यूक्लिया आहेत सेरेब्रमचे, ते न्यूरोट्रान्समीटर्स काय करतात, रिसीव्ह करतात. वेगवेगळ्या भागातून ते न्यूरोट्रान्समीटर्स रिसीव्ह करतात. दे हेल्प द कॉर्टेक्स इन द एक्झिक्युशन ऑफ ॲक्टिव्हिटीज. आणि मग ते काय करतात, कुठलीही ॲक्टिव्हिटी करायची असते तेव्हा हे काय करतात, पटपट काय करतात, न्यूरोट्रान्समीटर्स सबस्टन्सद्वारे मेसेज काय करतात, फास्ट ॲक्टिव्ह करून मेसेज फास्ट काय करतात, सगळीकडे पसरवतात. ॲट दी सबकॉन्शियस लेवल, एक्झाम्पल रायटिंग स्लो, काही वेळेला आपण खूप स्लो लिहित असतो किंवा रॅपिड टायपिंग किंवा आपलं रॅपिड टायपिंग चाललेलं असतं. देन कॉर्पस स्ट्रायटम ॲट द फ्लोअर ऑफ द सेरेब्रम. कॉर्पस स्ट्रायटम हा सेरेब्रमच्या फ्लोअरला असतो, म्हणजे खाली असतो, तो बेसला असतो. इज द लार्जेस्ट बेसल न्यूक्लियस, हा सगळ्यात मोठा काय आहे, बेसल न्यूक्लियस आहे. देन नेक्स्ट वन इज डायनसेफॅलॉन. डायनसेफॅलॉन इज द पार्ट ऑफ फोर ब्रेन. हा फोर ब्रेनचा पुढचा भाग आहे. फोर ब्रेनमध्ये जसं आपण बघितलं ऑल्फॅक्टरी लोब्स किंवा सेरेब्रम, आता त्यातला तिसरा पार्ट आहे डायनसेफॅलॉन. डायनसेफॅलॉन इट इज द पार्ट ऑफ द फोर ब्रेन दॅट कंटेन्स द इपिथॅलॅमस. डायनसेफॅलॉन हा फोर ब्रेनचा असा पार्ट आहे की ज्याच्यामध्ये इपिथॅलॅमस आहे, थॅलॅमस आहे आणि हायपोथॅलॅमस आहे. म्हणजे ह्या डायनसेफॅलॉनमध्ये एकूण 3 भाग आहेत, इपिथॅलॅमस, थॅलॅमस अँड हायपोथॅलॅमस. इट लाईज बिलो द कॉर्पस कॅलोझम. हा कॉर्पस कॅलोझमच्या खाली असतो अँड अबाव द मिड ब्रेन, आणि मिड ब्रेनच्या थोडासा वर असतो. इट इन्क्लोजेस अ सिंगल कॅव्हिटी टर्म्ड थर्ड व्हेंट्रिकल. त्याच्यामध्ये डायनसेफॅलॉनमध्ये एक छोटी कॅव्हिटी इन्क्लोज केलेली असते, तिला आपण थर्ड व्हेंट्रिकल म्हणतो किंवा डायोसील म्हणतो. विच कम्युनिकेट्स विथ द 2 parietal व्हेंट्रिकल्स ऑफ द सेरिब्रम थ्रू अ नॅरो ओपनिंग कॉल्ड फोरामेन ऑफ मनरो. की त्याच्यामधून 2 लॅटरल व्हेंट्रिकल्स जे आहेत सेरेब्रमचे ते एका नॅरो ओपनिंगमधून ओपन होतात, त्याला आपण फोरामेन ऑफ मनरो असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ही आकृती काळजीपूर्वक ब्रेन याचा अर्थच आहे की हा ब्रेनचा उभा भाग आहे, उभा छेद आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं म्हणजेच हा ब्रेनचा व्हर्टिकल सेक्शन आहे. याच्यामध्ये आकृती काळजीपूर्वक पहा. सेरेबेलम हा हाइंड ब्रेनचा पार्ट आहे, म्हणजे आपण बघतो की हा सेरेबेलम जो आहे हा हाइंड ब्रेनचा पार्ट आहे. हा सेरेब्रम, हा संपूर्ण भाग हा सेरेब्रमचा आहे.
म्हणजे हा संपूर्ण भाग हा सेरेब्रम आहे. त्यानंतर इथं बघा मिड ब्रेन, हा इथला भाग मिड ब्रेनचा आहे. त्यानंतर मेडुला ऑब्लॉंगेटा हा ब्रेन स्टेमचा भाग हा इथं आहे. आपण जर पाहिला आणि हा स्पायनल कॉर्ड याच्या खालून गेलेला आहे. त्यानंतर हा थॅलॅमस, इपिथॅलॅमस, हायपोथॅलॅमस हे सगळे भाग जे आहेत ते फोर ब्रेनचे आहेत. आपण आकृती काळजीपूर्वक पाहिली आणि आकृतीचा जर सराव केला तर आपल्याला सराव केल्याशिवाय म्हणजे आकृती आपण जेवढ्या वेळेला त्याचं रेखाटन करू आणि नावं पक्की लक्षात ठेवू तेव्हा आपल्याला त्याचा सराव होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे इपिथॅलॅमस. इपी मीन्स अबाव. हिअर इपिथॅलॅमस इज द थिन non-nervous part roof of the diencephalon. Anteriorly it is fused with the pia mater. आणि नॉन नर्वस रूप ऑफ द डायनसेफॅलॉन म्हणजे डायनसेफॅलॉनचा हा नॉन नर्वस पार्ट आहे की ज्याच्यामध्ये काय आहे, अँटेरियरली इट इज फ्युज्ड विथ पाया मॅटर. याच्यात थोडंसं वरती हा काय असतो, पाया मॅटरनं झाकलेला असतो. टू फॉर्म अ अँटेरियर कोरॉइड प्लेक्सस अँड फॉर्म इट्स अ डॉर्सल वॉल. इट इज कनेक्टेड टू पायनियल ग्लँड. आता विद्यार्थी मित्रांनो, हा कनेक्ट झालेला असतो तो पायनियल ग्लँडद्वारे थ्रू अ पायनियल स्टॉक. Pineal gland is discussed in detail in chemical coordination. पायनियल ग्लँड जे आहे ते आपण केमिकल कोऑर्डिनेशनमध्ये डिटेल डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर अर्लियर दिस ग्लँड, पायनियल ग्लँडलाच आपण सुरुवातीला व्हेस्टिजियल असं म्हटलेलं. अर्लियर दिस ग्लँड वॉज दो टू बी व्हेस्टिजियल बट लॅटर इट हॅज बीन फाउंड टू प्रोड्यूस टू हार्मोन मेलॅटोनिन, स्लीप इंड्युसिंग हार्मोन, अल्सो रिलेटेड टू रिप्रोडक्टिव्ह बिहेवियर. सुरुवातीला आपण पायनियल ग्लँडला वेस्टिजियल म्हटलेलो होतो, पण नंतर लक्षात आलं की त्या ग्लँडकडून जो हार्मोन सिक्रेट केला जातो मिलॅटोनिन, हा स्लीप इंड्युसिंग हार्मोन आहे, विच इज रिलेटेड टू रिप्रोडक्टिव्ह बिहेवियर. द लॅटरल थिक वॉल्स ऑफ डायनसेफॅलॉन फॉर्म द थॅलॅमी. दे मेनली कंटेन ग्रे मॅटर. याच्यामध्ये डायनसेफॅलॉनचा जो लॅटरल वॉल आहे, थिक वॉल, त्याच्यामध्ये काय आहे, ग्रे मॅटरनी तो बनलेला असतो. द हॅबॅन्क्युलर कमिशर कनेक्ट्स टू थॅलॅमी. डिफरंट पार्ट्स ऑफ द ब्रेन आर इंटरकनेक्टेड बाय रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम. आता ब्रेनचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत ते एकमेकांना इंटरकनेक्ट झालेले असतात, ते म्हणजे रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीमद्वारे. थ्रू द थॅलॅमी इट इज कॉल्ड अ रिले सेंटर ॲज इट ट्रान्समिट ऑल सेन्सॉरी इम्पल्सेस एक्सेप्ट दोज ऑफ ऑल्फॅक्टरी स्मेल टू द सेरिब्रम. म्हणजे यामध्ये RAS जे आहे, रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम, हा एक प्रकारे रिले सेंटर म्हणून काम करतो की इट ट्रान्समिट ऑल सेन्सॉरी इम्पल्सेस. सगळे सेन्सॉरी इम्पल्सेस हा ट्रान्समिट करतो एक्सेप्ट दोज ऑफ ऑल्फॅक्टरी. फक्त ऑल्फॅक्टरी सोडून, स्मेल सोडून बाकीचे सगळे घटक हा काय करतो, सेरेब्रमला ट्रान्सफर करतो. Therefore, it is a great gatekeeper of cerebrum, connecting the anterior lateral ventricle to the iter posteriorly. म्हणजेच हा एक प्रकारे गेटकीपर म्हणून काम करतो, सेरेब्रमचा गेटकीपर, की जो आतून सेरेब्रम कनेक्टेड टू द अँटेरियर लॅटरल व्हेंट्रिकल, की तो अँटेरियर साईडला, अँटेरियर लॅटरल व्हेंट्रिकलला तो जोडलेला असतो. द नॅरो कॅव्हिटी ऑफ डायनसेफॅलॉन इज कॉल्ड थर्ड व्हेंट्रिकल. त्याच्या नॅरो साईडला कॅव्हिटीला डायनसेफॅलॉनच्या थर्ड व्हेंट्रिकल किंवा डायोसील म्हणायचं. इट कनेक्ट्स अँटेरियरली टू द टू लॅटरल व्हेंट्रिकल्स बाय अ सिंगल ओपनिंग कॉल्ड फोरामेन ऑफ मनरो अँड पोस्टेरियरली टू द फोर्थ व्हेंट्रिकल ऑर मेटासील थ्रू अ नॅरो डक्ट कॉल्ड सिल्व्हियस ऑर आयटर. म्हणजे आपण जर बघितलं तर व्हेंट्रिकलची जी लॅटरल साईड आहे ती एका सिंगल ओपनिंगनं ओपन होते, ती म्हणजे फोरामेन ऑफ मनरो, आणि पोस्टिरियरली ती चौथ्या व्हेंट्रिकलमध्ये ओपन होते, त्याला मेटासील म्हणतो आपण. त्याची जी नॅरो डक्ट आहे त्याला आपण सिल्व्हियस किंवा आयटर असं आपण म्हणतो. देन नेक्स्ट पार्ट इज अ हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसचा जो पार्ट आहे तो डायनसेफॅलॉनचा फ्लोअर असतो, म्हणजे की जो बेस असतो. इट इज रिचली सप्लाइड विथ ब्लड व्हेसल्स. त्याच्यामध्ये भरपूर ब्लड व्हेसल्स असतात आणि ह्याचा उपयोग मेन कशासाठी आहे की इट हेल्प्स फॉर फीडबॅक मेकॅनिझम फॉर हार्मोनल कंट्रोल. म्हणजे हार्मोन्स
च्या कंट्रोलसाठी फीडबॅक मेकॅनिझमसाठी हा हायपोथॅलॅमस रिजन मदत करत असतो, कारण तिथं ब्लड व्हेसलचं काय आहे, जाळं आहे. इट मेंटेन्स होमिओस्टॅसिस. त्याचं महत्त्वाचं फंक्शन आहे होमिओस्टॅसिस बॅलन्स करणे, इंटरनल इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी म्हणजे बॉडीच्या आतून इक्विलिब्रियम मेंटेन करणे, अँड इनव्हॉलंटरी बिहेवियरल कंट्रोल आणि अनैच्छिक क्रिया ज्या आहेत त्या कंट्रोल करणं. लाईक in the cerebrum, the hypothalamus also contain hypothalamic nuclei in its white matter. Therefore, with the neurosecretory cells involved in the production of hormones oxytocin and vasopressin. व्हाईट मॅटरमध्ये सुद्धा न्यूरोट्रान्समीटर सबस्टन्स आहेत न्यूरोसिक्रिटरी की ज्याच्यामुळं हार्मोनचं प्रोडक्शन होतं, ते म्हणजे ऑक्सिटोसिन अँड व्हॅसोप्रेसिन. ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन नावाचे हार्मोन्स इथं काय होतात, सिक्रेट केले जातात. हायपोथॅलॅमसचा जो रिजन आहे त्याच रिजनमधून नर्वस आणि इंडोक्राईन सिस्टीम काय केली जाते, लिंक केली जाते. याच्यामधून हार्ट रेट, रेस्पिरेशन, ब्लड प्रेशर, बॉडी टेम्परेचर, वॉटर, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स केला जातो. एवढंच नव्हे तर इट हॅज अ सेंटर फॉर हंगर, थर्स्ट, स्लीप, फटीग, secretion of glands of stomach and intestine. It also produces neurohormones that stimulates the pituitary gland. म्हणजे पिट्युटरी ग्लँडकडून सगळे सिक्रेट होणारे न्यूरो हार्मोन्स याला स्टिम्युलेशन देण्यासाठी सुद्धा हाच सेंटर आहे हायपोथॅलॅमसचा. देन a complex neuronal circuit called a limbic system is formed by hypothalamus, amygdala, and parts of the epithalamus and thalamus and hippocampus and other areas. It appears to be responsible for emotional reactions, motivational drivers, and memory. The floor of the hypothalamus continues as a downward projection called hypophyseal stalk or infundibulum, which connects it to the hypophysis, that is a pituitary gland, both physically, functionally, by secretion of neurotransmitters. Details in the inferior surface of hypothalamus also bears the optic chiasma and a pair of mammillary bodies. Then here इन्फेरियर सरफेस ऑफ द हायपोथॅलॅमसचा जो खालचा भाग आहे तो त्याच्यामध्ये ऑप्टिक कायझमा आहे आणि त्यामधून म्हणजे ते ऑप्टिक कायझमा जो आहे तो दोन ऑप्टिक नर्वचा जो क्रॉसिंग झालेला भाग असतो तो ऑप्टिक कायझमा अँड अ पेअर ऑफ मॅमिलरी बॉडीज म्हणजे ज्याच्यामध्ये मॅमेलियन ब्रेन अँड रिस्पॉन्सिबल फॉर कलेक्टिव्ह मेमरी हा घटक म्हणजे त्याच्यामध्ये मेमरी काय झालेले असते, एकूण मेमरीचा भाग जो आहे याच्यामध्ये की मेमरी युनिक टू मॅमेलियन ब्रेन अँड रिस्पॉन्सिबल फॉर रिकलेक्टिव्ह मेमरी. म्हणजे इथं जे ऑप्टिक कायझमा आणि मॅमिलरी बॉडीज आहेत यांच्यामध्ये हे एक युनिक प्रॉपर्टी आहे मॅमेलियन ब्रेनची की जी रिकलेक्टिव्ह मेमरी म्हणजे मेमरी पुन्हा रिकलेक्ट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असते. आपण आज इथं थांबणार आहे. मिड ब्रेनचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.